नमस्कार मंडळी, कसे आहात मग तुम्ही सर्वजण? तर आता तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. तर आता आज आपण मस्त अशी साधी सोपी भाजी बनवलेली आहे, ती म्हणजे काटेरी काकडीची भाजी. तर आता असं म्हणतात की काटेरी काकडी जर आपण असंच खाल्ली ना की सर्दी होते. तर काय करायचं मग, अशी काटेरी काकडी भेटली की मग मस्त अशी त्याची भाजी करून खायची. मस्त म्हणजे मस्तच लागते. तर आता काय करायचं, सर्वात पहिल्यांदा काकडी जी आहे ती घ्यायची कशी, तर ती ना अगदी जाड जाड बघून जी ढबली असतात ना ती काकडी घ्यायची. आणि मग त्यानंतर काय करायचं, त्याला स्वच्छ धुवायचं 2-3 वेळा आणि त्यानंतर मग अशा प्रकारे त्यावरचे साल काढून घ्यायचे काकडीचे. तुम्ही इकडे बघत आहात, आता मी साल काढत आहे. आणि मग त्यानंतर काय, मस्त असं त्याला चिरून घ्यायचं, बारीक बारीक असं चिरायचं. तर यामध्ये जे बिया वगैरे असतात ना त्या सगळ्या काढायच्या बरं का, कारण बिया ज्या आहेत भाजीमध्ये तितक्या छान लागत नाहीत त्यासाठी. तर आता काय करायचं, अशा प्रकारे सर्व बिया काढून घ्यायच्या आणि चौकोन चौकोन चिरायचं. जसं आपण दुधी भोपळ्याची भाजी करतो ना तशा प्रकारे हे सुद्धा कट करून घ्यायचं. तर आता तुम्ही बघितला तिकडे मी सर्व काकडी कट करून घेतली आणि त्यानंतर एक पातेलं गरम केलं. त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं आणि अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं. जिरं थोडं तडतडलं की त्यानंतर हिरवी मिरची घालायची. या भाजीमध्ये आपण लाल मिरची पूड नाही वापरणार आहोत. अगदी 1 ते 2 हिरवी मिरची मी इकडे तोडून घातले. आणि मग त्यानंतर एक कांदा जो आहे बारीक बारीक चॉप केला आणि मग त्यानंतर अशा प्रकारे पातेल्यामध्ये घातलं. तर आता कांदा आणि मिरची आणि जिरं जे आहे छान परतून घ्यायचं. 2 मिनटं कांदा शिजला पाहिजे. आणि मग त्यानंतर यामध्ये घालायचं टमॅटो. तर आता टमॅटोसुद्धा आपण थोडं आरतून परतून घेऊया. आणि मग त्यानंतर आता आपण इथे घालत आहोत अगदी चिमूटभर असं हळद. तर आता आपण ही भाजी जी आहे अगदी साधी सोपी बनवलेली आहे, त्यामुळे जास्त काही मसाले वापरले गेले नाही आहेत. तर आता चला, मी इकडे टाकले चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर परत थोडी भाजी जी आहे थोडी परतून घ्यायची. आणि मग त्यानंतर यामध्ये घालायची काकडी. तर आता काकडीचे ना या थालीपीठंसुद्धा बनवतात किंवा काहीजण कोशिंबिरीसाठी वापर करतात किंवा काहीजण असंच त्याला तिखट मीठ लावून खातात. पण कधीतरी अशा प्रकारची भाजी नक्की करा, नक्कीच आवडेल तुम्हाला. तर आता चला, मी इकडे अशा प्रकारे भाजी सर्व घातले पातेल्यामध्ये. आता याला आपण छान आरतून परतून घेऊयात. तर आता तुमच्याकडे जर अशी काकडी घरात असेल ना तर तुम्ही नक्की एकदा भाजी करा आणि कशी होते मला कमेंट करून सांगा. तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी मस्त अशी भाजी आरतून परतून घेत आहे. आता काय करायचं, यामध्ये थोडंही पाणी न घालता भाजीला आपण थोडं शिजवून घेऊया. आणि याला मी आता अगदी 4 ते 5 मिनटं मंद आचेवरती छान शिजवून घेतलं. आणि तुम्ही इकडे बघत आहात यामध्ये जे पाणी आलेलं असतं ना ते आटतं पूर्ण आणि अशा प्रकारे भाजी जी आहे ती छान शिजते. तर आता ही भाजी जी आहे शिजून झालेली आहे. आता काय करायचं, यामध्ये अगदी मस्त असं तुम्ही हवं असल्यास कोथिंबीर किंवा त्यानंतर पावभाजी मसालासुद्धा थोडासा घालू शकता बरं का. तर आता इकडे मी साधी सोपी भाजी बनवली आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये अशा प्रकारे घातली. आणि मग ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, मस्तच लागते. तर आता समजा की भाजीसाठी काय करू समजत नसेल तर अशा प्रकारची भाजी एकदा नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि आवडली की मात्र आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला. तर आता आशा करते की तुम्हाला आजची आपली रेसिपी आवडली असेल. तर चला मग भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.